नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर आज बघितलं तर मार्केटमध्ये आज आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली. सेन्सेक्सची एक्सपायरी होते त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी मोमेंटम आपल्याला आज बघायला मिळालेले आहेत. आता जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपण काही लेवल बघितले होते. मार्केटनी खूप मोठा गॅपडाऊन ओपनिंग दाखवली, काहीशी निगेटिव्ह गॅपडाऊन ओपनिंग दाखवली. मार्केटनी फर्स्ट हाफमध्ये काहीशी प्रायजेक्शन करून नेगेटिव्ह साईडला छोटासा मोमेंटम देखील दाखवला. परंतु सेकंड हाफ जर बघितला तर मार्केटनी एक ट्रेंड बेंडची बुलिश प्रायजेक्शन क्रिएट करून वन डायरेक्शन मध्ये एक बुलिश मोमेंटम दाखवला आणि जी क्लोजिंग होती ती ओपनिंग लेवलच्या आसपास तिकडे बघायला मिळाली. ओव्हरऑल नेगेटिव्ह मध्ये क्लोजिंग झालेली आहे तीन इंडेक्स. परंतु जर प्राइस बघितली, स्ट्रक्चर बघितलं, मार्केट जर बघितलं तर आजचा जो ट्रेडिंग सेशन होता काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालेला आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला एक क्वेश्चन केलं होतं की कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन. आता बघा, ज्याला प्राइस ॲक्शनची समज आहे, ज्याला मार्केटच्या चार्टची समज आहे आणि ज्याला व्यवस्थित समजतं की बाबा प्राइस ॲक्शनचा युटर्न कुठं आहे, प्राइस ॲक्शनचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहेत, प्राइस ॲक्शनमध्ये सेटअप काय बनतात हे ज्याला समजते त्याला व्यवस्थित दिवस समजला असणार आहे. परंतु ज्याला मार्केटचं काहीही नॉलेज नाहीये, फक्त मार्केट दुसरे करतात किंवा सोशल मीडियावरती ॲडव्हर्टाइजमेंट बघितली आहे आणि चला करून बघूया काय होतंय, आणि त्यातल्या त्यात नवीन असाल आणि मार्केटचं नॉलेज नसेल तर तुमच्यासाठी दिवस अवघडच गेलेला असणार आहे. आता दोन्हीमधला फरक समजला असून तुम्हाला की तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला मार्केटचं नॉलेज नाही. आणि असं नाही की सगळीच लोक बिगिनर आहे, काही काही लोक 2-3 वर्षापासून सुद्धा मार्केटमध्ये काम करतात ते, परंतु कधी शिकण्यासाठी कष्टच घेतलेले नाहीयेत. कुठे शॉर्टकट मिळतोय का, कुठे कोण कॉल टिप्स प्रोव्हाइड करते का, कुठे कोणाच्या खांद्यावर बसून आम्हाला मार्केट जमतंय का बघण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही काम करायचं असेल तर मार्केटच्या बद्दल बोलतच नाहीये, ओव्हरऑल सगळ्या गोष्टीबद्दल. कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला त्या कामाचं कमीत कमी बेसिक नॉलेज तरी पाहिजे. आणि हे तर मार्केट आहे, इकडे रिस्क फॅक्टर खूप हायर लेवलवरती असतो. त्यामुळे याचं जितकं नॉलेज घेईन तितकं कमीच आहे. त्यामुळे मी दर ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जर तुम्ही नवीन असाल किंवा तुमचं मार्केटवरती अभ्यास नसेल तर पहिलं मार्केट शिकण्याचा प्रयत्न करा. चार्ट कशा पद्धतीने तयार होतो, चार्टमध्ये कुठले कुठले सेटअप तयार होतात, कशा पद्धतीने ट्रेंड रिव्हर्सल बनतो, कशा पद्धतीने डिमांड सप्लाय झोन बनतात, डिमांड सप्लायला धरून कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स बनतात, सपोर्ट रेजिस्टन्सवरती मार्केटमध्ये सेटअप कसे तयार करतात आणि सेटअप झाल्यानंतर कुठला सेटअप कशा पद्धतीने ब्रेकआउट देतो, कुठल्या सेटअपचं ब्रेकआउट नंतर कशा पद्धतीने मोमेंटम आणि कुठल्या कॅन्डल आहेत, कुठला रेंज आहे की ती रेंज ब्रेकआउट केल्यानंतर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम, काहीसा बेरिश मोमेंटम, ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. आणि डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तर मी सांगताच प्रयत्न करतच असतो, बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत प्राइस ॲक्शन आणि त्याच सोबत स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, सायकोलॉजी, मार्केटची सायकोलॉजी शिकणं देखील खूप गरजेचं आहे. आणि मार्केटच्या सायकोलॉजी बरोबर तुमची सायकोलॉजी कशी आहे ह्या गोष्टी देखील शिकणं गरजेचं आहे. आता खूप लोकांचे प्रश्न पडतात की सर याच्यामध्ये सायकोलॉजीचं काय असतं. मला एक गोष्ट सिंपल तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही जर कुठे ऑफिसला जात असाल, सकाळी तुम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झाला, आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे झालं आणि तुमच्या घरातल्या बरोबर काहीतरी तू-तू-मैं-मैं झाली आणि तुम्ही गेले कामाला, तर तो दिवस कसा जातो आपला. आपण ना त्या दिवसामध्ये फ्रेश असतो, ना त्या दिवसामध्ये आपण कुठले चांगले निर्णय घेऊ शकत, आणि काही खराब गोष्ट झाली का आपण काय बोलतो, अरे यार सकाळी ती किरकिर झाली त्याच्यामुळे पूर्ण दिवसामध्ये तसंच झालंय आपलं. ओके, म्हणजे माइंडसेट काय आहे तुमचा हे देखील खूप गरजेचं आहे. ओके, नाहीतर फार डोक्यामध्ये भयानक टेन्शन्स आणि बसलेत तुम्ही स्क्रीनवरती. मार्केट काय करतंय, कुठे जाते, कसं सपोर्टन्स बनतोय, कशी प्रायजेक्शन बनतोय, काही बघत नाही. सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट भाग आहे मार्केटचा आणि त्याच्यावरती काम करणं देखील खूप गरजेचं असतं.
ओके. सो आय होप जे लोक नवीन आहेत, जे लोकांनी बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहेत, असे वेगवेगळे लोक असतात व्हिडिओ बघणारे. मग कुणी आज नवीन जॉईन झाला असेल ते व्हिडिओ बघत असतील, कुणी मागच्या वर्षी असेल, कुणी त्याच्या मागच्या वर्षी असेल. आता बघा ज्याच्यामध्ये काय, याच्यामध्ये जसं जसं तुम्ही याच्यामध्ये टाइम स्पेंड करता, जसं जसं तुम्ही याच्यामध्ये वेळ देता आणि त्याचसोबत तुम्ही अभ्यास करताय, ह्याच्याने काय होतं की थोडीशी माइंडसेट आहे तो पण चेंज होतो आणि डे बाय डे तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होते. ओके. सो प्राइज ॲक्शन, त्याचसोबत डिमांड सप्लाय झोन, भरपूर गोष्टी ज्या प्राइज ॲक्शन रिलेटेड आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके. 15 ते 16 तिकडे व्हिडिओ आहेत. जर तुमचे काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल, तर तुम्ही मग तिकडे सगळं सपोर्ट दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ओके. सो ज्याला शिकण्याची इच्छा आहे, ज्याला शिकायची खरंच आवड आहे, ते नक्की जॉईन करू शकता. चला, आणि लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि बाकी तुमची मर्जी आहे, तुम्हाला जॉईन करायचंय नाही करायचंय. ओके. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे, बिफोर कोर्स, आफ्टर कोर्स, हा एक्सपिरियन्स तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके. आता उद्या, परवा 13 म्हणजे उद्या जर बघितलं तर 1 मे आहे, महाराष्ट्र दिवस आहे, कामगार दिवस आहे, त्यामुळे मार्केटला सुट्टी आहे. शनिवार रविवार रेग्युलर मार्केटला सुट्टी असते, मार्केटचे हॉलिडे आहेत. ओके. तर हा एक लॉंग विकेंड आहे आणि लॉंग विकेंडमध्ये तुमची तर काय कामं असेल ती कराच, परंतु मार्केट शिकण्याकडे फोकस ठेवा. चार्ट रीडिंग, बघा प्राइज ॲक्शन म्हणजे काय की चार्ट ट्रेडिंग, जास्तीत जास्त चार्ट ट्रेडिंगचा प्रयत्न करा. ओके. मार्केटमध्ये बघितलं तर खूप चार्ट आहेत रीडिंग करण्यासाठी आणि ते चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. चार्ट बघा कसा होतोय तयार, त्याच्यामध्ये कुठला सपोर्ट, कुठला रेजिस्टन्स, कशा पद्धतीने डिमांड सप्लाय झोन होतो, कशा पद्धतीने गॅप फिल होतात, ते ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बघण्याचा प्रयत्न करत जावा. आणि हे काय एक दिवसामध्ये येण्यासारखं नाही, याला हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप, म्हणजे झाड एकदा आपण झाड लावलं की दुसऱ्या दिवशी लगेच त्याला फळं येतात का, नाही. थोडं थोडं मोठं 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 होत येऊन त्याला थोडी पानं फुटतात, जास्त झाड स्ट्रॉंग होतं, त्याच्यामध्ये त्याला फुलं येतात, फुलानंतर फळ येतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फळं खायला मिळतात. सो एक लॉंग प्रोसेस आहे, ती प्रोसेस करत 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 तुम्ही शिखरावरती पोहोचायला पाहिजे. ओके. सो थोडासा फर्स्ट सेशन थोडासा बोरिंग असतो व्हिडिओचा, परंतु तो खूप तुम्हाला सांगण्यासारखा असतो, त्यातनं काय खूप शिकण्यासारखं असतं. ओके. आय होप तुम्ही बोरिंग झाले नसाल. ओके. ॲनालिसिस तर आपल्याला बघायचंच आहे. सोमवारी मार्केटची ओपनिंग कशी राहू शकते, त्याचबरोबर ट्रेंड काय बघायला मिळू शकतो, मार्केटमध्ये आत्ता जी प्रायजेक्शन झाली आहे, मग सोमवारी सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळू शकतं, ते निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचं, याचं डिटेलमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि खूप लोकांचं असं देखील म्हणणं होतं की सर तुम्ही प्रायजेक्शन तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजते, परंतु ग्लोबल न्यूज किंवा कुठल्या काही मार्केटच्या न्यूज आहेत त्या तुम्ही कव्हर करत नाही का. त्याच्या मागे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण प्रायजेक्शन इतकी डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो, त्यातच आपला व्हिडिओ खूप मोठा बनतो. आता राहिली गोष्ट न्यूज रिलेटेड. ओके. न्यूज रिलेटेड मी तुम्हाला आधी चॅनल सांगितलं होता किरण सरांचा, पॉइंटेड चर्चा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा न्यूज सर रेग्युलर डेमध्ये कव्हर करत असतात. ओके. तर बघूया आपण ते पण. पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. हे आहेत किरण कदम सर, जे की रोज सकाळी 7 वाजता जे पण काही ग्लोबल न्यूज असतील, इंडियन न्यूज असतील, मार्केट रिलेटेड न्यूज असतील, त्या कव्हर करत असतात. आणि बघा इकडे भरपूर पद्धतीने इकडे सरांनी न्यूज कव्हर केलेल्या आहेत. तर तुम्ही न्यूज पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी आहे की बाबा प्रायजेक्शन तर तुम्हाला बऱ्यापैकी समजते किंवा ते तर शिकतायच आहे, परंतु छोटे मोठे व्हिडिओ आहेत बघा, 5-5, 8-8 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, ते पाहून जे काही ग्लोबल घडामोडी आहेत, इंडियन घडामोडी आहेत, ते तुम्ही इकडे पाहू शकता. ओके. तर अशा पद्धतीने सर न्यूज कव्हर करतात. जर तुम्हाला आवडलंच तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओ पण पाहू शकता आणि तुमचे काही क्वेश्चन असेल ते कमेंटमध्ये सरांना विचारू शकता. तुमच्या पद्धतीने ते व्हिडिओ बनवतील. ओके. सो सबस्क्राईब नक्की करा आणि याची जी लिंक आहे ना, मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये, पिन कमेंटमध्ये देईन, तिकडनं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके. आवडलं तर मला देखील कमेंटमध्ये सांगू शकता. येऊया चार्टवरती आपल्या. ओके. सो आता जर चार्ट बघितलं तुम्ही तर निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आपल्या स्क्रीनवरती ओपन आहे. निफ्टी 5 मिनिटं. ओके. निफ्टी 50 5 मिनिटाचा. आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. मार्केट जर बघितलं तर मार्केटने काय केलं इकडे थोडक्यात समजून घ्या.
तुमच्या जर लक्षात असेल तर काल आपण ही ट्रेंड लाईन बघितली होती अशा पद्धतीने. चॅनल तुमच्या लक्षात आहे का? काल आपण चॅनल बघितलं होतं, तुमच्या लक्षात असायला पाहिजे. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुमच्या लक्षात काही काही गोष्टी राहतात, काही काही गोष्टी राहत नाही. कोणाच्या लक्षात आहे ए ग्रेड चॅनल हा? आपण काल हा चॅनल बघितला होता ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये. बघा काय बोललो तिकडे 50% होतं, 50% रिजेक्शन घेतलं, वरती गेलं 50%चे खाली रिजेक्शन घेतले, 50%चे खाली रिजेक्शन घेतले, या लेवलपर्यंत एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु आता काय झालं तिकडे की मार्केटने गॅप डाऊन दाखवलं, मार्केट खाली आला सपोर्टपर्यंत. आपण काय बघितलं होतं, हा जो सपोर्ट आहे या सपोर्टपर्यंत आपल्याला येताना दिसू शकतं. इकडनं एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न, ओके, इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न करून एक बुलिश मोमेंटम दिला. म्हणजे पहिले इकडे बुलिश फ्लॅगम पोल, बेरिश फ्लॅगम पोल, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम. आता हे प्रायजेक्शन जर तुम्हाला माहिती असेल तर इकडे ही जी प्रायजेक्शन आहे ही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, तर चॅनलचा ब्रेकडाऊन आपल्याला इकडे बघायला मिळाला. परंतु आता काय झालं इकडे बघा की मार्केटनी या लेवलपासून म्हणजे ह्या टॉपपासून रेजिस्टन्स क्रिएट केला, या बॉटमवरती जाऊन मार्केटने काय केलं, सपोर्ट क्रिएट केला, आणि या दोन लेवलच्या सेंटरला आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. म्हणजे क्लोजिंग आहे ती थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट काय बनतोय, रेजिस्टन्स काय बनतोय, नो ट्रेडिंग झोन काय बनतोय, बुलिश लेवल काय म्हणतात, बेरिश लेवल काय म्हणतात, हे समजून घ्यायचं. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जाऊन व्हिडिओ बघताना वही पेन जवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही ज्या गोष्टी आहेत त्या नोट करून ठेवता येतील. बघा इकडे जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय आहे हा, जो की कालचा इंट्राडे लो होता. दिसतंय तुम्हाला, जो कालचा इंट्राडे लो होता म्हणजे काही सपोर्ट घेतला, इकडनं मार्केट वरती गेलं, आणि जो सपोर्ट होता त्याने काय केलं, आज इकडे रेजिस्टन्स फेस केलाय. म्हणजे मार्केटचा बेसिक रूल आहे, जो सपोर्ट असतो तो खाली आल्यावरती रेजिस्टन्स फेस करतो. हा मार्केटचा बेसिक रूल आहे प्रायजेक्शन नुसार. ओके, आणि डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती बघा सपोर्ट होता, मार्केटने त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतले. तर लेवल काय बघायला मिळतं त्या नो ट्रेडिंग झोनच्या, रेजिस्टन्स सपोर्ट 24,090चा रेजिस्टन्स आहे, आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 23,960च्या आसपास सपोर्ट बघायला मिळतं. ही तर काय झाली आपल्याला नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते. ओके, आता इकडे जर बघितलं तर ही काहीशी प्राइस ॲक्शन आहे ना, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर ह्या लेवलवरनं जेव्हा ब्रेकआउट दिला होता, एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला होता. थोडंसं खाली घेऊन दाखवतो मी तुम्हाला, दिसून बघा ही लेवल जेव्हा ब्रेक केली होती, ओके, तर इकडनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं. तर त्या लेवलवरती काय रेजिस्टन्स आहे, आणि ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे 24,090ची जी लेवल आहे ती जर लेवल मार्केट ब्रेक करते तर परत हा जो इंट्राडे हाय होता रिसेंटली, तो हाय परत एकदा मार्केट आपल्याला दाखवताना दिसू शकतं. पण त्याच्यासाठी लेवल काय म्हणतात ते समजून घ्या. फर्स्ट लेवल जर बघितलं तर या दिवसाची क्लोजिंग, सेकंड लेवल जर बघितली तर हा स्विंग हायच्या आसपास लेवल आहे, ओके. तर बुलिश लेवल आधी समजून घ्या. ओके, राउंडिंग बॉटम आणि एक कन्सोलिडेशन, तर काहीसा आपल्याला अशा पद्धतीचा एक कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळतो. परंतु त्याचा ब्रेकआउट इकडे आपल्याला बघायला मिळतोय का, रेजिस्टन्स लेवल ब्रेक केली का, आता नाही केलेली. ओके, त्यामुळे 24,90 ही जी लेवल आहे, ही जर लेवल निफ्टी ब्रेक करतो आणि बऱ्यापैकी चांगली क्लोजिंग मिळते आपल्याला, तर काहीसा बुलिश मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळतो. आणि इकडे आधी पण एक डिमांड झोन इकडे तयार झाला होता, या लेवलवरून एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आला होता. तर फर्स्ट लेवल जर बघितलं तर 24,171, सेकंड लेवल जर बघितली तर 24,230, थर्ड लेवल 24,269, आणि फोर्थ लेवल 24,320च्या आसपास आपल्याला अशा काही बुलिश मोमेंटम या बुलिश रेजिस्टन्स लेवल बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर मल्टिपल टाइम सपोर्ट आहे हा 23,800चा. त्यानंतर जर बघितलं या लेवलती काही सपोर्ट आहे, तर दोन सपोर्ट आपल्याला इकडे नेगेटिव्ह साईडला बघायला मिळते. ओके, मार्केटनी आज ही लेवल ब्रेक केली होती, तर खाली मार्केट या दोन लेवलपर्यंत आलं होतं, आणि 23,800ची लेवल रिसेंटली पण ब्रेक करता आली नाही, आज पण निफ्टीला ब्रेक करता आली नाही.
म्हणजे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील निफ्टीला 23,800चे लेवल ब्रेक करता आले नाही. ओके, मग इकडे एक रेजिस्टन्स घेतलाय मार्केटने, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो बघायला मिळतोय तो 23,890च्या आसपास आहे फर्स्ट सपोर्ट, आणि सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 23,800च्या आसपास आहे. हे दोन सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळत आहे. आता गॅप अप गॅप डाऊन खूप लोकांचं कन्फ्युजन असतं, तर थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या. बघा, मार्केटला 3 दिवस सुट्टी आहे, म्हणजे 3 रात्री गेल्यानंतर चौथ्या दिवशी मार्केट ओपन होणार आहे. जर आत्ताच तुम्ही गिफ्ट निफ्टी बघत बसले तर तो मे बी सोमवारी ओपन होताना कुठेतरी वेगवेगळंच गेलेला असेल. त्यामुळे मार्केट काय ओपन होतंय, मार्केट बंद असल्यानंतर दुसरा ग्लोबल मार्केट काय म्हणते किंवा गिफ्ट निफ्टी काय म्हणते, याच्यावरती नजर ठेवून बसण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस आपलं मार्केट ओपन होईल त्यावेळेस ते गॅप अप होतंय का गॅप डाऊन होतंय ते ओपन झाल्यावरती समजतं. त्याच्या अगोदर जर तुम्ही प्रिडिक्ट करायला बसले तर तिकडे फक्त तुमचं कन्फ्युजन होणार आहे. कारण की गॅप अप गॅप डाऊन शक्यतो कोणालाही समजत नाही. जर कोण बोलत असेल की त्याला गॅप अप गॅप डाऊन समजतंय, एकतर त्याला मार्केटचं नॉलेज कमी आहे किंवा तो खोटं बोलतोय. ह्या दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट नाहीये. त्यामुळे समजून घ्या की गॅप अप गॅप डाऊन हे होणार काय आहे याच्यापेक्षा गॅप अप किंवा गॅप डाऊन कुठे होतंय हे बघणं गरजेचं आहे. ओके, कुठे म्हणजे चार्टमध्ये हायर साईडला कुठल्या लेवलवरती होतंय, रेजिस्टन्सवरती होतंय का सपोर्टवरती होतंय, ह्या गोष्टी जास्त बघण्याचं आहे. आणि काय होतं, लोक कॅरी फॉरवर्ड करून जातात आणि 3 दिवसाची सुट्टी असते, 3 दिवसाचं सुट्टीचं तर मजा घालवतात, पण स्वतः टेन्शनमध्ये राहतात की काय होते आता पोझिशनचं, काय होते पोझिशनचं. मग हे न्यूज चेक कर, ती न्यूज चेक कर, ग्लोबल न्यूज चेक कर, गिफ्ट निफ्टी चेक कर. गिफ्ट निफ्टी काहीतरी आदल्या दिवशी चांगली पॉझिटिव्ह दाखवते, दुसऱ्या दिवशी परत निगेटिव्ह होते, तिसऱ्या दिवशी भलतीकच जाते. असं खूप वेळा होतं लोकांच्या बाबतीत, आणि ज्यावेळेस मी नवीन होतो तर माझ्या बाबतीत पण होत होतं. ओके, सो हळूहळू गोष्टी समजायला लागतात, अभ्यास करून गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. ओके, की बाबा काही उपयोग नाही ह्या न्यूज आणि हे बघण्यात, गॅप अप होतंय गॅप डाऊन होतंय, काही उपयोग नाही. तुम्ही जर मार्केट ओपन झाल्यावरतीच त्याच्यामध्ये काहीतरी विचार करणार आहे तुमच्या पोझिशनचा. मार्केट बंद असल्यानंतर काय करता येतं आपल्याला, काय करता येतं, काहीच करता येत नाही. त्यामुळे मार्केट गॅप अप होतंय का गॅप डाऊन होतंय याच्यापेक्षा मार्केट ओपन कुठं होतंय, 9:15ला मार्केट ओपन कुठं होतंय हे बघणं गरजेचं असतं. ओके, तर आता जर पाहिलं तर ही प्राइस ॲक्शन जर बघितली तर काहीशी बॉटमपासून म्हणजे डबल बॉटम तयार करून मार्केटने काय केलं, एक बुलिश मोमेंटम दिलाय. तर इकडनं जो बुलिश मोमेंटम आलाय आणि या लेवलवरती एक गॅप पण आहे आणि इकडे मार्केट काहीसं इकडे कन्सोलिडेशन करते. तर इकडनं जर लेवल ब्रेक होतीये तर मार्केटमध्ये काहीशी बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकते. का, तर इकडे जे आहे हा बुलिश फ्लॅग एंड पोल टाईपचा एक पॅटर्न बघायला मिळतोय. आता सेटअप पॅटर्न हे तुम्हाला माहीत नसेल तर 4-4-5 वेळा जरी मी सांगितलं तरी तुम्हाला समजणार नाही. पण नवीन असाल, थोडा कंटाळा वाटत असेल, टेक्निकल गोष्ट आहे, थोडासा अवघड जातेच ते समजायला, तरी पण समजायला अवघड गेलं ते चालेल, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर इकडे काही अशा पद्धतीने आपल्याला एक प्राईस आणि ब्रेकआउट देऊन मार्केट आपल्याला काहीसं 24,171, ओके, 24,229, 24,270 आणि 24,319 या काही बुलिश साईडचे लेवल आपल्या इकडे दाखवू शकतं. ओके, आता मोठा गॅप अप जर ओपन होत असेल, तर तो ट्रेंडमध्ये होतोय, ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये ओपन होतोय. पण इकडे बघितलं तर गॅप फिलिंगची लेवल आहे, या लेवलच्या आसपास जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये छोटा मोठा नेगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकतो, बिकॉज मार्केट आधीच्या दिवशी बुलिश होतं आणि त्याच्यानंतर गॅप अप पण होतोय. तर काहीसा पुल बॅक, काहीसं कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर जर रेंज ब्रेक होत असेल तर मग परत आपल्याला ह्या बुलिश साईडचे लेवल बघायला मिळू शकतं ते. आणि मोठा गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर हा सपोर्ट झोन आहे, ज्या लेवलवरती मार्केटने मल्टिपल टाइम बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. तर त्याच्यानंतर बघा, हा गॅप डाऊन नंतर हा जो सपोर्ट आहे 23,800चा, त्या सपोर्टवरती मार्केटने बऱ्यापैकी वेळा सस्टेन झाले, भरपूर वेळा सपोर्ट घेतलेला आहे. तर तो सपोर्ट ब्रेक करतोय की नाही हे बघा. ब्रेक नाही करत, त्याच्यानंतर जर काहीशी अशा पद्धतीने परत बुलिश मोमेंटम झाली, कारण की या लेवलवरती डिमांड झोन वाढतोय आणि डिमांड झोनवरनं परत मार्केटमध्ये आपल्याला मग एक अगेन बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, तर थोड्याशा गोष्टी असतात त्या व्यवस्थित पद्धतीने समजून घेत जावा. आणि
प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. जाऊया निफ्टी बँककडे. आता निफ्टी बँक बघा, आपण काय लेवल बघितले होते, हा सपोर्ट पाहिला होता 52,259चा, 52,600चा. परंतु काय झालं, इकडे गॅप डाऊन ओपन झाला. गॅप डाऊन ओपन कुठे सपोर्ट घेतला त्याने? 54,490. कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही कन्फर्मेशनसाठी ही लेवल पाहू शकता. बघा, ती लेवल ब्रेक केली का? शेवटची लेवल होती सपोर्ट लेवलची, ब्रेक केली का? नाही. त्या लेवलवरनं कन्सल्टेशन करून काहीसं आपल्याला एक राउंडिंग बॉटम तयार करून एक छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. ओके, निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला थोडासा कन्फ्युजन करणारा बँक निफ्टीचा चार्ट होता. परंतु आता जर बघितलं तर या लेवलपासून हा इथपर्यंत खाली आला आणि इकडे अशा पद्धतीने काहीशी बेरिश फ्लॅग अंपोल दाखवली. ओके, तर सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलो तर थोडंसं समजून घ्या की ही लेवल आधी पण या लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. त्या लेवलच्या आसपास म्हणजे 54,400 या लेवलच्या आसपास बँक निफ्टीमध्ये आधी एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम गेला होता. त्या लेवलवरती मार्केटने परत काहीसा हिरवळ तिकडे दाखवायला सुरुवात केली. ओके, तर हे 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण पाहिले. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर हा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतो. नजरे खालून चार्ट जायला पाहिजे रोजच्या रोज. आता निगेटिव्ह साईडची प्राइस ॲक्शन आधी समजून घ्या. मार्केट जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर एक पुलबॅक घेतलेला आहे. पुलबॅक 50%च्या पण कमी आलेला आहे. इकडनं जर बघितलं ओव्हरऑल चार्ट तर या लेवलवरनं सेलिंग मोमेंटम, हा एक छोटासा पुलबॅक आहे. हा काही खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवतोय का? नाही. खूप जास्त काही साईन दाखवतोय का पॉझिटिव्हचे? नाही. हा एक रेग्युलर आपल्याला एक पुलबॅक बघायला मिळतोय. जितकं मार्केट डाऊन आलंय त्याच्यानंतर काहीसा पुलबॅक मार्केटमध्ये टेक्निकल प्राइसनुसार बघायला मिळतात. ओके, आता हा जो रेजिस्टन्स आहे 55,120चा, हा एक रेजिस्टन्स आहे. सपोर्ट जर बघितलं तर 54,800चा आहे. म्हणजे साधारण 300 पॉईंटचा इकडे आपल्याला काय मिळतं, इकडे बँक निफ्टीमध्ये नो ट्रेडिंग झोन मिळतोय. आता मार्केटमध्ये पॉवर आहे किंवा मार्केट सस्टेन करते की नाही हे थोडंसं लेवलवरनं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही रेजिस्टन्स लेवल आहे 55,120ची. मार्केट सस्टेन करून ती जर लेवल ब्रेक करत असेल तर बाबा मार्केटमध्ये हा जो काही निगेटिव्ह मोमेंटम होता, हा जो काही तिकडे चॅनल क्रिएट होता, तो चॅनलच्या वरती मार्केट जाते. म्हणजे मार्केटमध्ये काहीसं आपल्याला पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार होताना दिसतोय. ओके, परंतु त्याच्या उलट जर बघितलं तर मार्केट हा रेजिस्टन्स ब्रेक न करता मार्केट जर सपोर्ट लेवल ब्रेक करत असेल 54,800च्या आसपास, तर रिसेंटली मार्केटने या लेवलवर मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जाताना थोडंसं रिस्क फॅक्टर काय होतोय, हाय होतोय. त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जर सपोर्ट ब्रेक करत असेल बँक निफ्टी तर थोडंसं आपल्याला पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, कारण की हा सपोर्ट झोन आहे ना, मार्केटने काय केलं, इकडनं बुलिश मोमेंटम दाखवलं. मार्केट काय करते, इकडनं बुलिश मोमेंटम दाखवलाय. म्हणजे मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट छोटं मोठं मोमेंटम दाखवून जोरात एक सपकनी बुलिश मोमेंटम दाखवू शकतो का? इकडे एक ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. कारण की इकडे काय आहे, हा जो इलाका आहे हा थोडासा डिमांड झोनचा आहे, थोडासा बाहेर लोकांचा इकडे इलाका बनलेला आहे. ओके, त्यामुळे थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह साईडला जाताना जर रिस्क फॅक्टर आहे तर पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहे. ओके, तर इकडे बघा 2 लेवल काय म्हणतात ते नेगेटिव्ह साईडला 54,636 आणि सपोर्ट जर पाहिला तर 54,444 2 लेवल. बुलिश साईडला जर पाहिलं तर बुलिश साईडला पण इकडे आपण आणखी एक लेवल ॲड करू शकतो या लेवलच्या आसपास. आत्ताच पाहिलं आपल्याला की इकडनं एक बॉटम तयार करून अशा पद्धतीचं काहीची प्राइस ॲक्शन आहे. बुलिश साईड जर लेवल ब्रेक करते छोटं मोठं कन्सिडरेशन करून 55,120च्या वरती, तर हा एक छोटासा गॅप फिलिंग आहे 55,300. त्याच्यानंतर जर बघितलं तर 55,500, त्यानंतर जर बघितलं तर 55,645
या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला पाहायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल गॅपअपमध्ये तर गॅप फिलिंग होते थोडंसं, काहीसं इकडे प्राइस ॲक्शन किंवा चॅनल असा काही बनतोय कारण चॅनलचा ब्रेकडाऊन मिळण्याचा ब्रेकडाऊन करतोय का हे बघण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि गॅपडाऊन जर ओपन होत असेल बघा, गॅपडाऊन जर ओपन असेल तर आत्ताच आपण काय बोललो, हा इलाका कोणाचा आहे, बाहेर लोकांचा आहे. मग गॅपडाऊन नंतर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते कारण की डिमांड झोनवरती आहे. हां, गॅपडाऊन ओपन होते, डायरेक्ट लेवल ब्रेक होते, खाली काही प्राइस ॲक्शन कन्फ्युजन करणारी बनते, थोडंसं लांब थांबा. ओके, परंतु गॅपडाऊन नंतर काहीसा पुलबॅक, काहीशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये जर बघितली तर आज एक्सपायरी होती. सेन्सेक्समध्ये बऱ्यापैकी चांगलं, म्हणजे फर्स्ट हाफ जर बघितलं तर हा मोमेंटम फास्ट होता, पकडता आला नसेल. डाऊन साईडला जर बघितलं तर एक छोटासा मोमेंटम नंतर एक ओके इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर नंतर एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम, बऱ्यापैकी रिकव्हरी बघायला मिळाली. आणि आत्ता जर पाहिलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती तर इकडे पण या सपोर्टवरनं बुलिश मोमेंटम दाखवतोय. आता इकडे जर बघितलं तर इकडे एक आणि इकडे जर अशा पद्धतीने बघितलं तर थोडंसं आपल्याला काहीसं इकडे अशा पद्धतीने थोडीशी सी ग्रेड थोडं समजून घ्यायचा प्रयत्न आहे का, फक्त मार्केट बुलिश झालं टप्पा खाल्ला, मार्केट बुलिश झालं टप्पा खाल्ला, सपोर्टवर त्याला मार्केट बुलिश झालं तर काहीसा आणखी छोटासा बुलिश मोमेंटम आपल्या इकडे बघायला मिळू शकतो आत्ता जर इंट्राडे हाय जर ब्रेक झाला तर. ओके, डाऊन साईडला सपोर्ट आहेच ते आपण बघूया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. रेंज थोडीशी मोठी आहे, नो ट्रेडिंग झोनची सेन्सेक्सची रेंज थोडीशी मोठी आहे. अपसाईडला जर बघितलं तर गॅप फिलिंग लेवल आहेत, त्याच्यानंतर स्विंग हाय, त्यानंतर काहीशी राऊंड लेवल. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती स्विंग होता आणि त्याच्यानंतर परत हा सपोर्ट. ओके, तर आधी बुलिश साईडच्या लेवल समजून घ्या. ओके, आत्ता बघताना काय वाटतं की बाबा इकडे एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन आहे आणि हे दिसते नेगेटिव्ह प्रायजेक्शन कारण की 50% वरती अजून रिकव्हरी झालेली नाही. ओके, ही जर बघितली तर इकडनं मार्केट डाऊन साईडला आलं, ही रिकव्हरी आणि काहीसं आपल्याला थोडंसं इकडे चॅनलमध्ये गेलेलं नाही तो, परंतु या लेवलवरती मार्केट बघा लास्ट टाइम पण कन्सोलिडेशन झालं, ह्यावेळेस पण कन्सोलिडेशन झाले. तर या लेवलच्या टॉपपासून वरती जर बघितलं तर हा एक हेल्दी पुलबॅक आहे आणि हेल्दी पुलबॅकच्या नंतर जर हा सपोर्ट ब्रेक नाही करत आहे आणि त्याच्यानंतर इकडनं जर बघितलं तर मग हा काहीसा जो पुलबॅक आहे या लेवलच्या वरती जर निघत असेल तर मग ही जी प्रायजेक्शन आहे जी आत्ता थोडीशी नेगेटिव्ह बघायला मिळते ती पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होताना दिसू शकते आपल्याला. कुठल्या लेवलच्या नंतर 77,212च्या नंतर. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे गॅप फिलिंगची लेवल, काय लेवल आहे 77,460. त्यानंतर सेकंड लेवल जर बघितलं तर 77,684 आणि थर्ड लेवल जर बघितली तर रिसंट स्विंग हाय 78,000च्या आसपास राऊंड लेवल आहे. ओके, इकडे बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आत्ता काय इकडे मार्केट निगेटिव्ह आहे, मार्केटने काय घेतलं एक पुलबॅक घेतलंय आणि पुलबॅक नंतर मार्केट या लेवलती कन्सोलिडेशन देऊन सस्टेन जर नाही झाले या लेवलच्या आसपास आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल 76,792 800च्या आसपास तर मग ही जी प्रायजेक्शन आहे ही प्रायजेक्शन आपल्याला काहीशी अशा पद्धतीने निगेटिव्ह बघायला मिळू शकते. परंतु इंट्राडेमध्ये काय सपोर्ट झालाय आज तयार इकडे 76,524 हा एक सपोर्ट इकडे बघायला मिळतो. सेकंड सपोर्ट जर बघितला तर 76,260च्या आसपास सेकंड सपोर्ट बघायला मिळते. ते या काही लेवल आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप थोडंसं थांबा, बघा प्राइस ॲक्शन काय होते, रेंज काय बनते, रेंज ब्रेकआउट कुठल्या साईडला होते. आता इकडे जर मध्ये रेंज बनत असेल, छोटासा गॅप अप पण झाला आणि इकडे जर रेंज मध्ये आणि डाऊन साईडला जर गॅप होऊन तर लगेच सपोर्ट आहे, म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो फेवरेबल बघायला मिळतोय का, खूप कमी चान्सेस आहे इकडे की मार्केट थोडंसं आपल्याला मग ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु जर छोटासा गॅप अप होऊन जर रेंज तयार केली, इंट्राडेचा हाय जर ब्रेक होत असेल तर मार्केट काहीसे इकडे आपल्याला हा स्पेस बघायला मिळतोय, जे की मार्केट लास्ट टाइम त्या स्पेसनी वरती गेलं होतं. ओके, तर तसं काहीसं मोमेंटम आपल्याला बघायला मिळतंय. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या रेंजच्या आसपास जर ओपन असेल तर तो डिमांड झोनवरती ओपन होतोय आणि डिमांड झोनवरती जर ओपन होत असेल आणि इकडे जर बघितलं तर आज पण या लेवलवरती काहीशी बाहेर आपल्याला बघायला मिळाले आणि डिमांड झोनवरती जर परत मार्केट आलं तर परत मार्केट बाहेर लोक थोडंसं पुश करायला ट्राय करतील. ओके,
आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. आणि सर्वांना विनंती आहे की ॲनालिसिस तर बघाच, परंतु प्रॅक्टिस नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल, शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.